दुसरा सवाल घ्या. घ्या बाई सवाल मी तुम्ही. विचारते सवाल. अवका ऐका असल्यामुळे ते अवका झालं. वरून पडतो टप टप करतो. टप टप करतो. सोपं आहे. वरून पडतो टप टप करतो. 3 महिन्यांचा मुक्काम हो. वरून पडतो टप टप. वरून पडतो टप टप करतो. 3 महिन्यांचा मुक्काम हो. धरणीवरती कोसळतो अन करतो सारा चिखल हो. ऐका क्या बात आहे. त्यांच्याकडेच उत्तर आहे. बेस्ट. वरून पडतो टप टप करतो. 3 महिन्याचा मुक्काम हो. चिखल. आणि सगळीकडे चिखल करतो. बिनसोंडेचा डुक्कर हो. अगं डुक्कर पाण्यात चालताना कसा आवाज होतो? टप 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 असं होतो का नाही? मग 3 महिन्याचा मुक्काम करतो का नाही? चिखलात राहतो का नाही तो? बिनसोंडेचा असतो का नाही? मग डुक्करच हे उत्तर बरोबर. बरोबर आहे. आता मी प्रश्न विचारणार. अरे वा, राजा प्रश्न विचारते. प्रश्न. अरे गोल गोल राणी तैत पाणी. गोल गोल राणी तैत पाणी. स्वभाव आहे सोज्वळ गुणी. चेहरा कसा सात्विक दिसतो. सुनेची वागते आई वाणी. जी जी रजी सांगा अशी कोण आहे? सांगा अशी कोण आहे? सांगा. ए हुशारपुरी सांग की पटापटा. उत्तर द्या. ऐका मला आलंय उत्तर. ऐका उत्तर ऐका. अरे माहेरच्या त्या साडी मंदी अलका कुबल बुडताना. माहेरच्या त्या साडी मंदी अलका कुबल बुडताना. लई जणांनी पाहिलंय हिला वाचवा वाचवा वरताना. जी 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 आजी आऊ दुगा. आजी आऊ दुगा. आता येणार आहे सुरेखाताई तुमच्याकडे. खरं तर लावणी ही कला खूप पारंपरिक आहे. ती तुम्ही जपता. कला इतकी सुंदर आहे पण तितक्याच त्यात अडचणी सुद्धा होत्या आल्या असतील. तर एक महिला म्हणून या सगळ्या अडचणींना सामोरं जाताना काय वाटत होतं आणि कशा प्रकारे तुम्ही खंबीरपणे उभ्या राहिला? थिएटर शो करायला लागलो पण बुकिंग नव्हतं. नटरंगी नार या कार्यक्रमाला बुकिंग नव्हतं. मुली यायच्या माझ्याकडे तर सगळे बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आणि प्रोड्युसर काय म्हणायचे, तमाशातली बाई येती तिच्या संगती मुली कशाला जातात. मग मुलींनी काय करायचं, मग हडपसरला सोलापूरकडे शो असला की त्यांनी सांगायचं आम्ही बालगंधर्वला नाही येणार तुमच्या गाडीत बसायला, आम्ही हडपसरला येतो आणि तिथे तुमच्या गाडीत बसतो कारण आम्हाला इथे लोक नावं ठेवतील ना. आणि एक टायमाला अशी परिस्थिती व्हायची की आता सोलापूरला बुकिंग नाही झालं, मग आता काय करायचं, गळ्यातले दागिने किंवा हातात अंगठी काय असेल ते ठेवायची, बापरे, किंवा मोडूनच टाकायचे आणि मग लोकांना जेवणाला पैसे द्यायचे. 1.5 ते 2 वर्ष बुकिंग नव्हतं. पण ह्या लावणीच्या जीवावरती जे लोक नावं ठेवत होती, जे लोक तमाशातली बाई म्हणत होते, आज तेच लोक मॅडम मला म्हणतात. वा. एक पासपोर्टचा पण किस्सा घडला होता काहीतरी, पासपोर्ट ऑफिसचा. तो काय होता तिकडे? मी कॉन्सुलेटमध्ये गेले, कॉन्सुलेटमध्ये त्या साहेबांनी मला ओळखलंच नाही. त्याच्यापाशी पेपर होता, त्या पेपरमध्ये माझे 4-5 फोटो असे वळीने लावलेले होते, म्हणजे 16,000 देखणीचे याचे त्याचे त्यांनी जपून ठेवलेले होते. आणि तो सुद्धा माझा फॅन होता. तर मला म्हणला आप कौन है? म्हणलं मी सुरेखा पुणेकर आहे. अरे झूठ बात कर रहे आप, ये देखो मेरे पास पेपर है, ये कैसी है और आप कैसी है? तुम्ही म्हणलं साहब मैंने मेकअप नहीं किया है, मैं अभी मेकअप करूँगी ना तो वैसा ही दिखूंगी मैं, लेकिन अभी मेकअप नहीं है तो कैसा क्या तुम बोल रहे नहीं.
तो बोल रहे तो आप बोलती है ना आप सुरेखा पुणेकर आहे बताओ गाना बोल के बताओ. अरे बापरे तिकडेच. हा मग या रावजी थोडंसं गायलं ना. आणि मग त्याने आवाज ऐकून मग त्याने विजा दिला मला. वा वा साहेब घायाळ. तर थुकरटवाडीमधला हा विशेष भाग आज रंगलेला आहे आणि सगळ्या थुकरटवाडीतल्या ग्रामस्थांची अशी इच्छा आहे की आज जर थुकरटवाडीत सुरेखा पुणेकर जी आलेले आहेत म्हटल्यानंतर या मंचावरती काहीतरी झालंच पाहिजे. काय बरोबर आहे ना. कशी मी राखो तुमची महरजी बच्चा भाऊजी. तुम्हा बघून डावा डोळा झाकला. तुम्हा बघून डावा डोळा झाकला. पडदा लाजता पडदा लाजता पडदा लाजता लाजता फेकला. पडदा लाजता लाजता फेकला. पडदा लाजता लाजता फेकला. तुमची वळख धरीन होय तुमची बी वळख धरीन. बाकी चुकती करीन समधी बाकी चुकती करीन. तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन. ध्यास तुमचा मनाला पावना लागला. ध्यास तुमचा मनाला पावना लागला. पडदा लाजता पडदा लाजता पडदा लाजता लाजता फेकला. पडदा लाजता लाजता फेकला. पडदा लाजता लाजता फेकला. या राऊजी बसा भाऊजी या राऊजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी